मागच्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रल लाईन प्लॅन, फाउंडेशन प्लॅन याबद्दल माहिती घेतली होती. या लेक्चरमध्ये आपण वॉटर टँक जी आहे तर तिच्याबद्दल डिस्कस करू. तर तुम्हाला दिसत असेल C1, C2, C4 आणि C5. आता हे कॉलम जे आहेत इथं पोर्चमध्ये आहेत. हे म्हणजेच हे कॉलम C1, C2, C4 आणि C5. तर पोर्चमध्ये आपल्याला काय एक अंडरग्राउंड वॉटर टँक प्लेस करायची. तर हा त्या वॉटर टँकचा प्लॅन आहे आणि हा क्रॉस सेक्शन व्ह्यू. तर जी थिकनेस घेतलेली आहे वॉटर टँकची या ड्रॉइंगमध्ये ती आहे 150 mm म्हणजे 150 mm सेंटर टू सेंटर. आणि तिला जे स्टील वापरलेलं आहे ते 8 mm वापरलेलं आहे. मग मेन्शन करताना कसं मेन्शन करता, Phi8 किंवा #8. इथं असा फाय पण चालतो किंवा असा हॅश जरी मेन्शन केलं तरी चालतो. म्हणजे ते डायमीटर ऑफ बार ॲट 150 सेंटर टू सेंटर बोथ वे, म्हणजे डबल जाळी प्रोव्हाइड केली आहे. आणि त्यानंतर इकडे जे आहे सिरियल नंबर बीम ग्रुप दिलेला आहे. साईज ऑफ बीम बी म्हणजे विड्थ, डी म्हणजे डेप्थ. स्ट्रेट बार दिलेले आहेत, स्ट्रेट बार ॲट बॉटम, कर्टेल बार आणि एक्स्ट्रा टॉप स्टिरअप ॲट एंड झोन L/4 आणि स्टिरअप ॲट मिड हाफ. तर यात HB म्हणजे हिडन बीम. ती विड्थ ऑफ बीम घेतली 230 आणि डेप्थ घेतली आहे 150 mm. कशासाठी? तर वॉटर टँक बीमसाठी. ठीक आहे. तर जी 150 थिकनेस होती ना, ही स्लॅबची पण थिकनेस आहे आणि हा कडेच्या वॉलची पण थिकनेस आहे. आणि याला जे स्ट्रेट बार फिरवलेत या बीमला 2 बार 12 mm चे फिरवलेत बॉटमला आणि 2 बार 12 mm चे टॉपला आणि कर्टेल आणि एक्स्ट्रा टॉप अपसेंट आहेत. ते इथं तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता इम्पॉर्टंट नोट दिलेल्या. ऑल वर्क शाल बी स्ट्रिक्टली एक्झिक्युटेड ॲज पर ड्रॉइंग. म्हणजे या ड्रॉइंग दिल्या त्याच्यानुसारच सगळं वर्क झालं पाहिजे. तशाच तुम्ही स्टेप बाय स्टेप काय इम्पॉर्टंट नोट्स वाचून घ्या. आणि इथं कन्स्ट्रक्शन नोट्स दिलेल्या आहेत. चेक सेंटरिंग ऑफ कॉलम ऑब्लिक स्लॅब ऑब्लिक बीम स्टेअरकेस बिफोर प्लेसिंग ऑफ रेन्फोर्समेंट इन प्लेस. काय करायचं, त्याचे सेंटर्स प्रॉपर चेक करायचे, मग त्याच्यात रेन्फोर्समेंट प्लेस करायचे. आणि रेफर आर्किटेक्चरल ड्रॉइंग ओनली फॉर लेवल आणि डायमेन्शन्स. ओके. जिथं RCC मेंबर असणार आहे तिकडं कुठल्या स्ट्रिक्टली ड्रॉइंग रेफर करायचं तर RCC. पण ज्या रूमच्या सायझेस वगैरे असतील त्यावेळेस आर्किटेक्चरल ड्रॉइंग्स. ठीक आहे. आणि आता तुमच्या माहितीसाठी एक मुद्दा सांगतो मी. 1 m³ जे असतं त्याच्यात 997 लिटर पाणी बसतं. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण किती घेतो, 1000 लिटर पाणी घेतो एका m³ आणि 1 क्युबिक फूट जे असतं त्यात 28.33 लिटर पाणी बसतं. आपण अप्रॉक्सिमेटली 28 लिटर पाणी घेतो वॉटर टँकचे कॅल्क्युलेशन करताना. थँक्यू.